अधर जरा वळलेला खाली. अधर म्हणजे ओठ. तर ते जे विभ्रम असतात, विभ्रम म्हणजे जेस्चर्स, ते काही तरुण लोक आहेत म्हणून थोडं सांगतो. एकदम संस्कृत गाणं वाटेल नाही तर. अधर जरा वळलेला खाली, भुवई जरा चढलेली भाळी, खळी जरा झुकलेली गाली, नयनी विषारी भाला. अशी मारशील ना कोणाला. अधर जरा वळलेला खाली, भुवई जरा चढलेली भाळी, खळी जरा झुकलेली गाली, नयनी विषारी भाला. अशी मारशील ना कुणाला ग, अग मारशील ग, मारशील ना कुणाला, मारशील ग. अधर वळलेला खाली, भुवई जरा चढलेली भाळी, अधर वळलेला खाली, भुवई जरा चढलेली भाळी, खळी जरा झुकलेली गाली, नयनी विषारी भाला. मारशील ना कुणाला ग, मारशील ग. दाट पापडी काळी काळी, पसरी डोळ्याखाली जाळी, दाट पापडी काळी काळी, पसरी डोळ्याखाली जाळी, त्यात नकवसे अशी मासळी, ठावी का कलिका. मारशील ना कुणाला ग, मारशील ग. बघून जरा लिहिलेने मुरडून, चिडविशी मानेवरची नागिण. चिडविशी मानेवरची नागिण म्हणजे काय असेल असं वाटतं तुम्हाला? बरीच आधीची पिढी आहे त्यामुळे वेणी म्हटलेलं आहे. आता आमचा एक तरुण रेकॉर्डिस्ट आहे, त्यांनी हे गाणं रेकॉर्ड करताना ऐकलं. तो म्हटलं की मानेवर टॅटू आहे का नागिणीचा? मानेवरची नागिण. वेणी बघितलीच नसेल त्यामुळे असं वाटलं की मानेवरची नागिण म्हणजे टॅटू असणार मानेवर. बघून जरा लिहिलेने मुरडून, चिडविशी मानेवरची नागिण, त्याच क्षणी ती जाई टंकून, सहजपणे किती गात. मारशील ना अग अशी, मारशील ना अग अशी, मारशील ना कुणाला.